श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही आहे श्री स्वामी चरित्र सारामृतमधील अध्याय 1 स्वामी समर्थ अवताराचा उद्देश. कलियुगात अधर्म वाढत असताना, माणूस देवापासून दूर जात असताना दत्तगुरूंनी स्वतः मानवरूप धारण करून स्वामी समर्थ म्हणून अवतार घेतला. या कथेत तुम्हाला कळेल स्वामी समर्थ का अवतरले, त्यांचा उद्देश काय होता, श्रद्धेचे खरे महत्त्व काय आहे, स्वामी आजही आपल्यासोबत कसे आहेत. ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. जर तुम्ही मनापासून स्वामी अशी हाक मारली तर ते नक्की उत्तर देतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, स्वामी भक्तांसोबत शेअर करा, चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण जिथे माणूस अपरा पडतो तिथे स्वामी समर्थ उभे राहतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या सृष्टीत जेव्हा जेव्हा धर्माची ज्योत मावळू लागते, जेव्हा माणूस देवाला विसरतो, तेव्हा ईश्वर स्वतः मानवरूप धारण करतो. हा नियम आहे, हा शाश्वत सत्य आहे. कलियुगाचा अंधार हळूहळू पृथ्वीवर पसरत होता. लोभ, मोह, अहंकार आणि अधर्माने माणसाच्या मनावर कब्जा केला होता. देवळं होती पण भक्ती नव्हती, मंत्र होते पण श्रद्धा नव्हती, ज्ञान होतं पण विवेक हरवला होता. लोक देवाला शोधत होते पण देव मात्र माणसाला शोधत होता. तेव्हाच परब्रह्म दत्तात्रेयांनी एक निश्चय केला, कलियुगात माझ्या भक्तांना मी एकटे सोडणार नाही. आणि त्या क्षणी या भूमीवर अवतरले श्री स्वामी समर्थ. कोणी म्हणाले ते दत्तगुरूंचे अवतार होते, कोणी म्हणाले ते महान सिद्धपुरुष होते, तर काहींनी त्यांना वेडा फकीर समजले. पण काळ जसजसा पुढे गेला तसतसं सत्य उघड होत गेलं. स्वामी समर्थ ना जन्म सांगत, ना जात, ना कुळ सांगत, ते फक्त एकच वाक्य सांगत, मी कोण आहे हे जाणून काय करणार, माझ्यावर श्रद्धा ठेव, मी तुझं सर्व पाहील. स्वामींचं रूप विलक्षण होतं. डोळ्यात अग्नीसारखी तेजस्विता, चेहऱ्यावर अलौकिक शांतता आणि वाणीत थेट हृदय भेदून जाणारी ताकद. कधी उग्र, कधी प्रेमळ, क्षणात राग, क्षणात वात्सल्य. ते जंगलात राहत, कधी स्मशानात बसत, तर कधी राजवाड्यात जाऊन राजालाही धडा शिकवत. त्यांच्यासाठी राजा आणि रंक समान होते. स्वामी म्हणत, देव मंदिरात नाही, तो श्रद्धेत आहे. जे भक्त अहंकार घेऊन आले ते रिकाम्या हाताने गेले, आणि जे शुद्ध मनाने फक्त विश्वास घेऊन आले त्यांचे आयुष्यच बदलून गेलं. स्वामी समर्थ चमत्कार दाखवण्यासाठी नव्हते, ते माणसाला माणूस बनवण्यासाठी आले होते. कलियुगातील माणूस बाहेरून धार्मिक पण आतून अस्वस्थ होता. स्वामी त्या अस्वस्थतेवर औषध बनून आले. भुकेलेला अन्न मिळालं, आजारी माणूस बरा झाला, दुःखी चेहऱ्यावर हास्य उमटलं, आणि ज्याचा आधार कोणी नव्हता त्याचा आधार स्वामी झाले. स्वामींची एकच अट होती, श्रद्धा ठेव आणि संयम सोडू नकोस. या विश्वात आजही स्वामी चालतात. ते दिसत नाहीत पण अनुभवायला येतात. कारण स्वामी म्हणाले होते, मी गेलो असे कधी समजू नका, मी फक्त डोळ्यांना न दिसणारा आहे. अक्कलकोट नगरी लवकरच या दैवी शक्तीचं केंद्र बनणार होती. आणि पुढील अध्यायात स्वामींच्या अशा लीलांचा उलगडा होणार होता की ऐकणाऱ्याचं मन थरथरून जाईल. जर तुम्हालाही आयुष्यात कधी एकटे वाटत असेल तर मनात फक्त एकदाच म्हणा, स्वामी माझी काळजी तूच घे. कारण जिथे मानव अपुरा पडतो तिथे स्वामी समर्थ उभे राहतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्हाला पुढचा अध्याय देखील ऐकायचा असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.